धावेने संघाचा श्री गणेश होतोय. हॅलो 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 संघासाठीच हॅलो 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 दुसरं षटक हॅलो 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 संघासाठीचं दुसरं हॅलो 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 संघासाठीचं दुसरं षटक हाताळतो तो विजय गोरे. फलंदाज प्रशांत स्ट्रायकेंडला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय आपणास. एक चांगली विस्फोटक अशी फलंदाजी डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. डिक्लेअरच्या रूपात संघाच्या धावसंख्येत 2 भर होईल. संघाची धावसंख्या होईल ती 18. 18 लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते आपणास प्रशांत याच्या माध्यमातून.
मर्यादित 4 षटकांचे सामने खेळवले जातील. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर. हा आणि पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जाईल. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 20. 4 बाद 20. दोन दोन षटका अखेरीस हॅलो 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 4 बाद 20. संघासाठीच तिसरं षटक. हॅलो तिसरं षटक हाताळतोय तो जय गोरे. एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू आपणास पाहायला मिळेल. चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 21. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्राईक एंडला आपणास पाहायला मिळेल तो प्रशांत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तो जय. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गणेशच्या माध्यमातून एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 22. 4 बाद 22. धावफलकावरती आपण धावा पाहतोय रिशांक 11 बारसू संघाच्या. डिक्लेअर झोनच्या दिशेने संघाचा धावफलक मात्र 2 पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 24. 4 बाद 24. संघासाठीच तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय जय गोरे. गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला आपण पाहतोय फलंदाज मात्र रनआउटच्या रूपानं बॅक टू पॅव्हिलियन प्रशांत आपणाला पाहायला मिळतोय. चांगली यष्टीरक्षकाची शैली आपण पाहिली ती विशाल याच्या माध्यमातून. संघाचं धावफलक होत आहे ते 5 बाद 24. आणि आता प्रशांतची जागा घेण्यासाठी आलाय तो शंकर. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय जय. आणि
चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 5 बाद 26. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते ओमकार याच्या माध्यमातून. फलंदाज मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 27. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 27. 5 बाद 27. संघासाठीच शेवटचं षटक हाताळतोय तो ओमकार. स्ट्राईक एंडला फलंदाज आपणाला पाहायला मिळेल तो शंकर. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मेजर. रिशांक 11 बारसू संघ प्रथम फलंदाजी करताना आपणाला संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 27. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते जय गोरे याच्या माध्यमातून. 1 धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी.
स्वर्गीय अनिकेत दादा चषक आपण पाहतोय. पावसाळी रबरी बॉल स्पर्धा पंच चांगली उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते ते विजय गोरे याची. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 3 बिनबाद 3. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 4. चांगली उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 5. संघासाठीचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र खरोखरच एक आकर्षित करणारी खेळी पाहायला मिळते. विशाल्याच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमापार षटकार. सहा धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती
11. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 12. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 13, बिनबाद 13. 24 चेंडूत 36 धावांची गरज असताना पहिल्या षटकात जवळजवळ यानंतरचा होणारा सामना विठोबा 11 मुलुंड वर्सेस स्वामी समर्थ बोरिवली बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. विठोबा 11 मुलुंड वर्सेस स्वामी समर्थ बोरिवली बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने दोन्ही संघनायकाने प्रस्तावना करायची आहे. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहू. रिशांग 11 वर्सेस हर्दकडे धनगरवाडी दरम्यान आपण सामना पाहतोय. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 13. आपल्या विजयाची वाटचाल सुकर कशी करावी, खरोखरच या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे विजय आणि विशाल. ग्रामीण क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट असो, एक अग्रगण्य ठरणारं नाव आपण पाहू ते म्हणजे विशाल कोळापटे. खरोखरच नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागतोय, परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेने 2 धावा घेण्यात मात्र फलंदाजाला यश. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 15, बिनबाद 15. संघासाठीच दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज मेजर. उत्कृष्ट असा झेल टिपला क्षेत्ररक्षकाने आणि पहिल्या विकेटचं पतन होईल ते म्हणजे हर्दकळे धनगरवाडी संघासाठीच विजय गोरे याच्या रूपानं. पहिला धक्का. पाहायचंय आता राहुल झोरे. एक खरोखरच धनगर समाज अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट सोहळ्यामध्ये अग्रगण्य ठरणारं नाव आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे राहुल विशाल जय गोरे असेल. खरोखरच एक नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे हर्दकळे धनगरवाडी संघ. स्वयं संघ मालक असतील विशाल आखाडे आणि आजच्या स्पर्धेचे आयोजन संयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे निलेश बरागडे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 16, वडला 16. हर्दकळे धनगरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 16, लॉस ऑफ 1 विकेट.
चांगले आकर्षित ठरणारी अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मात्र बीट करून चेंडू विसवतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होईल. गोलंदाजाने मात्र खरोखरच एक आकर्षण निर्माण केलं. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहतात ते दीपक यादव आणि समाधान सर यांच्या माध्यमातून खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते या सामन्यादरम्यान आपणाला. आता मात्र खरोखरच चेंडूचा समाचार कसा घ्यावा, त्याच्यावरती विस्फोटकता कशी असावी, ही मात्र विशालच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली. चेंडू सीमा पार षटकार 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 22. अजूनही 12 चेंडू 14 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय या सामन्यादरम्यान. विजयी वाटचाल सुकर करून ठेवील काही फलंदाजीची आक्रमक ठरणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे राहुल जोरे आणि विशाल आखाडे. शाहूवाडी ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून एक अग्रगण्य ठरणार कसारी खोऱ्यातील एक नामवंत एक युवा खेळाडू, खरोखरच तरुणांचं आकर्षण ठरणारा, त्याच्या फलंदाजाने आकर्षण निर्माण करणारा खेळाडू आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. नॉनस्ट्राईक एंडला विशाल आणि खरोखरच तितकाच तोला मुलाचा एक विस्फोटक असा फलंदाज आपण पाहू, तो म्हणजे धनगर समाज अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट सोहळ्यामध्ये अग्रगण्य ठरणारं नाव, ते म्हणजे राहुल जोरे. विठोबा 11 संघाने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. पंचांना मी विनंती करेल की सामना स्पीडअप ठेवायचा आहे. उर्वरित आजच्या दिवसातील सामने आजच खेळवायचे आहेत याची दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आणि त्यांच्या सहकार्याने नोंद घ्यावी. आपण पाहतोय पंच समाधान यांच्याकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेचे आरोपण. संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 23, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र राहुल जोरे बॅक टू दी पॅव्हेलियन. हरदकडे धनगरवाडी संघाला राहुलच्या रूपाने हा दुसरा मोठा धक्का आपण पाहतोय आणि राहुल याची जागा घेण्यासाठी खरोखरच एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या समाज अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रिकेट सामन्यामध्ये अग्रगण्य ठरणारा एक नामवंत असा गुणवान खेळाडू आपण पाहू, तो म्हणजे जय गोरे. घाटकोपर विभागातील सामने असतील कुलाबा परिसरामध्ये खरोखरच एक नामवंत असा गुणवान खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहू, तो म्हणजे जय गोरे. खरोखरच ज्याच्या नावातच जय आहे, तो आता जय आपणाला स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी पाहायला मिळेल. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 2 धावांचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2/25. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती खरोखरच एक सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करून देणारी गोलंदाजी प्रशांतच्या रूपाने आपण पाहतोय. सुटकेचा श्वास मात्र संघमालक हर्ष विशाल आखाडे यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि ते हास्य कायम टिकवून ठेवण्यासाठी हे फलंदाज किती प्रयत्नशील ठरतायत, ते त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु मिसफील्डचा कुठेही मुनाफा फलंदाजाला मिळत नाहीये.
धावफलक मात्र स्थिरावलाय. या गोलंदाजाने मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करून देणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे प्रशांत. आणि खरोखरच मी अगोदरच सूचित केलं होतं की या सामन्या दरम्यान प्रशांतने आपल्या गोलंदाजी दरम्यान ट्विस्ट निर्माण केलं आणि खरोखरच एक जय नावाच्या मोठ्या अष्टपैलू खेळाडूला माघारी परतवलंय ते म्हणजे गोलंदाज प्रशांत याने. यष्टीरक्षकाची भूमिका निभवताना चैतन्य आखाडे मात्र खरोखरच आणि आता जय याची जागा घेण्यासाठी आलाय तो ओमकार चौगले. नवतारुण्याचा खरोखरच एक आपल्या खेळाने सर्वांच्या मनावरती अधिराज्य निर्माण करणारा हा खेळाडू. कसरी प्रीमियर लीग असेल, शवडी सह्याद्रीतील ग्रामीण सामने असतील, त्यामध्ये एक तरुण आपणाला खरोखरच अग्रगण्य ठरणारा हा फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय तो म्हणजे ओमकार. आता आपण पाहतोय चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 27. लॉस ऑफ 3 विकेट. 7 चेंडू 9 धावा. 9 धावा 7 चेंडू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत खरोखरच चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी प्रशांत याची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चेंडू जातोय डिक्लेअरच्या दिशेने. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 29. 6 चेंडू 7 धावा. खरोखरच प्रशांत याने एक आकर्षित करणारी गोलंदाजी, एक ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे रिचांक 11 बारसू संघाचा गोलंदाज प्रशांत याने. पाहायचंय शेवटचा डेथ चषक षटक कोण हाताळतोय. करो की मरो असा हा सामना पाहायला मिळेल. फलंदाज ट्विस्ट निर्माण करेल की गोलंदाज. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शवडी तालुक्यातील एक अग्रगण्य ठरणारं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटलांचा बैलगाडा म्हणून आपण गाणी ऐकत आलो, परंतु बैलाला कसं सांभाळावं आणि खरोखरच त्याची जोपा कशी करावी त्यातील एक अग्रगण्य ठरणारं नाव म्हणजे दत्ता वारकरी कुपारडेगावचे सुपुत्र यांचं आगमन झालंय. वारकरी साहेब आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. बैलगाडी शर्यतीतील अग्रगण्य ठरणारं नाव. बाहेरून टीका टिप्पणी करणं खूप सोपं असतं, परंतु त्याची निगा कशी राखावी, त्याची जोपासना कशी करावी हे वास्तविकता खरोखरच एक आकर्षण निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपणाला त्याच्या या सोहळ्या दरम्यान व्यासपीठावरती पाहायला मिळते ते म्हणजे दत्ता वारकरी. चेंडू जाईल डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल हरदकळे धनगरवाडी संघाच्या धावफलकावरती. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 31. त्याचबरोबर या सामन्या दरम्यान आपणाला अजून एक आकर्षित ठरणार असं व्यक्तिमत्व मोसमगावचे सुपुत्र आणि ओमकार चौगले यांचे पिताश्री राया चौगले. चौगले साहेब, आपण या तुमचे सुपुत्र आताच्या विद्यमान सामन्या दरम्यान फलंदाजीसाठी आपल्याला या पाहायला मिळत आहे.
आता पाहू चेंडू चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा विजयी षटकार आणि विजय मिळवून दिलाय तो विशाल कोळापटे याने. वेल्डन विशाल. आणि खरोखरच या सामन्यादरम्यान रिशांक 11 बारसू संघाने या स्पर्धेदरम्यान आपण पार्टिसिपेट केल्यात. आपला सांघिक खेळ चांगला, खरोखरच कोणताही हेवेदावे न करता, कोणतेही आर्ग्युमेंट न करता चांगला खेळ पार पाडला. त्याबद्दल आयोजक संयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आणि तुम्हाच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या नंतरच